एक लाईटचा टनल बनवलाय ना त्यांनी, तो सुद्धा मस्त वाटतोय एकदम. हॅलो फ्रेंड्स, तर बाईट्स विथ प्रोनूमध्ये आज आपण ना पुण्यात होणारा स्नोफॉल बघायला आलेलो आहोत. आता तो कुठे ते मी तुम्हाला सांगते. इथून आपण एंटर केलं ना की इथे तिकीट काउंटर आहे आणि मग इथे तुम्ही तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर अगदी इझिली पार्क करू शकता. एवढा मोठा ह्यांनी स्पेस दिलाय पार्किंगसाठी. आणि मग इथून आपल्याला एंट्री करायची आहे. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा तिकीट काढून घेऊया. 5 वाजता एक्झिबिशन सुरू होतं. पार्किंगसाठी मोठा स्पेस दिलाय त्यांनी. 60 रुपयाचं एंट्री तिकीट आहे. आपण पहिल्यांदा ना एंट्री तिकीट काढून घेऊया, मग आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवते. हे ना एंट्री तिकीट आहे आतमध्ये एंटर करण्यासाठी. तुमच्याकडे जर 2 व्हीलर असेल तर पे अँड पार्क आहे. 2 व्हीलरसाठी 20 रुपीज आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपीज असं तिकीट आहे पार्किंगसाठी. 5 वाजता एक्झिबिशन सुरू झालं आहे. 5-5:30 इथे जास्त गर्दी नसते. 7 वाजेपर्यंत ना इथे भरपूर गर्दी होते. आता आपण बघूया काय काय. आता इथे होतोय स्नोफॉल आणि हा स्नोफॉल बघण्यासाठी तुम्हाला यावं लागणार आहे कात्रजमध्ये असलेल्या वंडरजिया सिटीला. ते सुद्धा फक्त संध्याकाळी 5 ते 10 या वेळेमध्ये. इथे ना यांनी कोणता तरी फेस करून आर्टिफिशियल असा स्नोफॉल केलेला आहे आणि तो फक्त संध्याकाळी 7 ते 10 याच टायमिंगमध्ये होतो. संध्याकाळच्या वेळी ना इथे जेव्हा लाईट्स वगैरे ऑन होतात तेव्हा हे बघायला एकदम छान वाटतं. तुम्ही जर 5-6 वाजता आलात ना तर काही उपयोग नाही. थोडं संध्याकाळीच या. हे बघा, आफ्टर सीन हे असं असतं. स्नोफॉलमध्ये भिजायला मजा वाटत होते. तुम्हाला सीन पण भारी दिसत होते, पण त्यानंतर होणारी हालत काहीशी अशी असते. असो, त्यानंतर इथे यांनी काही सेल्फी पॉईंट बनवलेले आहेत. ही जी लेन दिसते ना, ह्या लेनमध्ये तुम्हाला स्नोफॉल एक्सपिरियन्स करायला मिळेल. इथे यांनी ना यांच्याकडे रिमोट कंट्रोल आहे, त्याच्याने ते स्नोफॉल करतात. संध्याकाळच्या वेळी आला ना तरच तो स्नोफॉल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढे एक्सप्लोर करूयात आपण थोडंसं. इथून ना त्या साईडला तुम्ही बघू शकता, इथे ना त्यांनी काही खेळणी सुद्धा लावली आहेत. जसे जसे संध्याकाळ होते ना तसे इथल्या लाईट्स ऑन झाल्यात. त्यांनी फाउंटन वगैरे ऑन केलेत. स्नोफॉल त्यांनी इथे चालू केला आहे. त्याच्यामुळे संध्याकाळ आता जशी जशी होत जाते तसं तसं हे कमाल वाटतंय. दिवसा आला म्हणजे तुम्ही 5-6 वाजता आलात ना तर एवढी मजा येणार नाही. 7, 8, 9 ह्या टायमिंगला या, मग तुम्हाला एकदम मजा येईल आणि थोडीशी रोष मिळेल ना तेव्हा तिथे मजा येईल. वर्ल्ड फेमस असा नायगारा वॉटरफॉल त्यांनी इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे ना छोटी छोटी बरीच अशी ठिकाणं किंवा सेल्फी पॉईंट किंवा पॉईंट्स आहेत जिथे तुम्ही छान छान फोटोज क्लिक करू शकता. हा जो लाईटचा टनल त्यांनी बनवलाय ना, रात्र झाल्यावरती हा टनल जास्त सुंदर दिसतो. हा एक लाईटचा टनल बनवलाय ना त्यांनी, तो सुद्धा मस्त वाटतोय एकदम. आता ह्या टनल पासून आपण आलो ना की ह्या साईडला जायला त्यांनी एक सेक्शन ठेवलाय आणि ह्या साईडला ना तुम्ही पूर्ण शॉपिंग करू शकता. मग इथे यांच्याकडे ज्वेलरी वगैरे आहे, त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे काही स्टॉल सुद्धा आहेत. आपण आता ते एक्सप्लोर करूयात. मस्त असा स्नोफॉल एन्जॉय करून खूप सारे असे फोटो काढून तुम्ही नंतर पुढे आलात की भरपूर असे शॉपिंगचे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील, जिथे ज्वेलरी आहे, फुटवेअर आहे, काही खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा इथे आहेत. घरगुती उपयोगाच्या काही वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील, ज्याची स्टार्टिंग प्राइस फक्त 30 रुपीज आहे. आणि शॉपिंग करून जर बोर झालात आणि तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग करायचं असेल तर इथे खूप छान छान असे गेम सुद्धा आहेत, जिथे तुम्ही छान छान असे गेम खेळू शकता.
अम्युजमेंट पार्क आहे, मुलांची अगदी छान अशी करमणूक होणार आहे इथे. इथून आपल्याला ना कात्रज जैन मंदिर सुद्धा दिसतं. अगदी जवळच अंतरावर कात्रज जैन मंदिर आहे, त्यामुळे इथे तुम्ही फिरल्यानंतर परत त्या मंदिरात सुद्धा जाऊ शकता दर्शनासाठी. इथे ना एंट्री तिकीट 60 रुपये आहे, पण तुम्हाला आतमध्ये कोणतेही जर गेम खेळायचे असतील ना तर त्याचं तिकीट वेगळं काढावं लागतं. आता तिकीटाचं म्हणायचं झालं ना तर 60 रुपये तिकीट मला थोडंसं जास्त वाटलं, कारण आतमध्ये इतकं सुद्धा फिरण्यासारखं जास्त काही नाही आहे. आणि शिवाय ते पार्किंग तिकीट सुद्धा वेगळं घेतात आणि आतमधले गेम खेळण्यासाठी सुद्धा वेगळं तिकीट आहे. आपण इथून एक्झिट केलं ना की इथे काही क्रॉकरीज वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. प्लांटर्स वगैरे आहेत आणि या साईडला ना काही प्लांटर्स आणि क्रॉकरीज सुद्धा आहेत. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही हे सुद्धा खरेदी करू शकता. आणि इथे आपण आपल्या गाड्या पार्क केल्या होत्या, पलीकडच्या साईडने आपण एंट्री केली होती. आणि हा एक्झिट गेट आहे. छान एक्झिबिशन आहे. तुम्हाला जर इथे व्हिजिट करायचं असेल ना तर संध्याकाळच्या वेळी व्हिजिट करा, म्हणजे साधारणतः 7 ते 10च्या ह्या टायमिंगमध्ये व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला मजा येईल. इथे ना लाईट्स वगैरे लागली तरच फिरण्यासारखं आहे. एरवी तुम्ही जर थोडं आधी आलात ना 5-6 वाजता तर लाईट्स वगैरे सगळे ऑफ असतात, त्याच्यामुळे एवढी मजा येणार नाही. तुम्हाला यायचं असेल ना तर रात्रीच्या टायमिंगला या, अंधार पडल्यावर. एक्झिबिशनचा टाईम, लोकेशन आणि डेट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर तुमच्या मुलांना घेऊन इथे जायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.